महाराज संत तुकाराम महाराज भारताच्या प्रथम शिक्षिका वंदनीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाई, राजश्री शाहू महाराज समतेचे, ममतेचे, मानवतेमध्ये, घटनेमध्ये प्रत्यक्ष अंतर्भूत दर्शन घडविणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, आद्य संपादिका दानूबाई बिर्जे सोनवणे, ज्यांची नेहमीच कार्यक्रमामध्ये भेट होत असते. उपस्थित सर्व बौद्ध उपासक, उपासिका आणि सर्वच पत्रकार बंधू, खरं तर या ठिकाणी महिला हव्या होत्या. ज्या 4-5 महिला होत्या त्या निघून गेल्या. आयोजकांना आयोजन करत असताना भास्कर भाऊ राग मानू नका, परंतु पुरस्कार देत असताना जे लोक आपण मान्यवर बोलावतो, अतिथी मार्गदर्शक, त्यांचं बोलणं झाल्यानंतर जो अध्यक्ष असतो त्या अध्यक्षाच्या भाषणाच्या अगोदर हे पुरस्कार प्रदान करत असतात. त्याला कारण आहे की ते लोक थांबतात. आता इथं त्या लोकांचा सन्मान केला, ते लोक पुरस्कार घेऊन या ठिकाणी निघून गेले, म्हणजे त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज उरलेली नाही. महिला चळवळीचं संमेलन शेगावलं आहे आणि मला तयारी म्हणजे काम न करत ते कामं सोडून मी या ठिकाणी आलेली आहे. म्हणजे आपल्याला गांभीर्य नाही. बुद्ध सांगताना या ठिकाणी 56-57 वर्षाची झालेली आहे आणि बुद्ध सांगतो, आपण बाबासाहेब सांगतो, फुले सांगतो, शाहू सांगतो, ते विचार आपण सांगतो, पण खऱ्या अर्थानं आपण ते आत्मसात केल्यानंतर त्या विचारावर आपण आरूढ झालेले आहोत का, हे सर्वप्रथम प्रत्येक व्यक्तीनं तपासून घेतलं पाहिजे. जर आम्ही स्वतःला बौद्ध म्हणतो, बुद्धाचे उपासक समजतो, तर आमच्यामध्ये राग का आहे, आमच्यामध्ये द्वेष का आहे, आमच्यामध्ये अहंकार का आहे, आमच्यामध्ये ह्या गोष्टी नसायला हव्यात, आमच्यामध्ये ईर्ष्या नको. मग याला काय म्हणावं, तर याला हेच म्हणता येईल की आम्हाला फक्त पुस्तकी ज्ञान आहे, आम्ही शिकलो आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या माध्यमामधून त्यांनी आम्हाला समान अधिकार दिले, समान संधी दिली, त्यामुळे आम्ही शिकलो. आणि शिक्षण घेऊन आम्ही सामूहिक आणि सामाजिक हितासाठी काय केलं हे सुद्धा अत्यंत म्हणजे त्यावर विचारमंथन करणं अत्यंत गरजेचं आहे. याचा विचार प्रत्येक व्यक्तीनं जो स्वतःला बौद्ध समजतो त्याने केला पाहिजे. जर आमच्यामध्ये ह्या गोष्टी असतील तर आम्ही आर्याष्टांगिक मार्ग सांगून काय फायदा, आम्ही त्रिशरण पंचशील मुक्त कंठानं गाऊन काय फायदा. या ठिकाणी बौद्ध महासभेचे बरेच कार्यकर्ते होते, बौद्धाचार्य होते, त्यांना शिस्त माहीत नाही. त्यांना हे पण कळायला पाहिजे की हा कार्यक्रम संपलेला नाही, आपण या ठिकाणून गेलं नाही पाहिजे. म्हणजे पुरस्कार, एखादं शील्ड मिळते, प्रमाणपत्र मिळते आणि ते घरात आपण सजवण्यासाठी जर कार्यक्रमात जात असू तर ही शोकांतिका आहे. आणि ही शोकांतिका किंवा हे जे आपलं वागणं आहे, आचरण आहे, हे येणाऱ्या पिढीसाठी फार घातक आहे. आम्ही खूप चांगले जगलो, आमचा काळ फार चांगला होता, परंतु आज परिस्थिती काय आहे, राजकीय परिस्थितीमध्ये स्थित्यंतरे काय झालेली आहेत, याचा विचार कुठेतरी आम्ही केला पाहिजे. तरुण मुलांसाठी आम्ही काय करून ठेवलं, तरुण मुलांसाठी सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आम्ही काय पेरून ठेवलं, आम्ही काय करून ठेवलं की आम्ही फक्त आताही आम्ही 60 वर्षाचे झालो, 70 वर्षाचे झालो तर आम्ही आमच्या इगोमध्ये जर अडकलेले असू तर बुद्ध सांगण्यामध्ये मला तरी वाटतं काही अर्थ नाही आणि असे बुद्ध जयंतीचे कार्यक्रम घेण्यातही काही अर्थ नाही. जे मार्गदर्शक असतात, मार्गदर्शक मोठ्या मनाचे असले पाहिजे, संयम त्यांच्यामध्ये असला पाहिजे. काय असतं, कार्यक्रम आहेत, आजही कार्यकर्ते सर प्रशिक्षित नाही, तो अभाव आहे आणि त्याला कारणीभूत आम्हीच आहोत. आम्ही कार्यकर्ते प्रशिक्षित केलेले नाही. साडी, माडी, गाडी याच्यामध्ये आम्ही शिकून फार मोठे मोठे वकील झालो, प्राध्यापक झालो. आम्ही आमचे घरं खूप 2-2, 3-3 मजली बांधले. आमच्याकडे फार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत, सगळं आहे, परंतु सामाजिक आणि सामूहिक हितासाठी आम्ही काय करतो याचं प्रत्येकानं भान ठेवावं. बुद्ध विहारं बांधून या ठिकाणी बौद्ध धम्माचा कोणी उपासक होऊ शकत नाही आणि बुद्ध विहारं बांधल्यानं बुद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचारही होऊ शकत नाही. जे स्वतःला बौद्ध म्हणतात असतील तर तुमच्यासोबत सोनार, सुतार, लोहार, कुंभार, माडी, धनगर, कुणबी, ज्याला आम्ही ओबीसी म्हणतो, तो समाज या
समाज या ठिकाणी उभा राहू शकत नाही, तुमच्यासोबत या ठिकाणी जोडू शकत नाही. आणि हीच परिस्थिती राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. ओबीसी समाज का जोडत नाही, त्याला कारणच हे आहे की आमचं थिएटर आमच्या पायामध्ये व्यवस्थित नाही, आम्हीच एकमेकांचे वैरी आहोत. मग ते वैरी कसे आहोत आम्ही? आर्थिक वैरी, वैचारिक वैरी, पदांची पदं, याला हे पद त्याला ते पद, आम्ही यातच गुंतलेले आहोत. आणि म्हणून आम्ही बुद्ध समजून घेतला नाही, बाबासाहेब समजून घेतले. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मुझे पढे लिखे लोगों ने धोका दिया. कारणं हीच होती की बाबासाहेबांना अपेक्षा कोणाकडून होती? तर शिकलेल्या लोकांकडून अपेक्षा होती. आजही बाबासाहेबांना अपेक्षित असलेली चळवळ ही फक्त ग्रामीण भागामधले जे लोक शिकलेले नाही, कमी शिकलेले आहेत, त्या लोकांच्याच हातामध्ये किंवा तेच हे चळवळ चालवत आहेत. म्हणून आमच्यासारखे सुशिक्षित, आमच्यासारखे पंडित, आमच्यासारखे विद्वान, आम्ही फक्त भाषणच करतो, आम्ही फक्त मार्गदर्शनच करतो, पण आम्ही या समाजातल्या प्रत्येक माणसाला बदलू शकत. राहिला प्रश्न अत्तदीपभवचा, बुद्धाने सांगितलं की अत्तदीपभव हे सर्वांनाच माहीत आहे, सगळे वाचतात. परंतु बुद्धांनी हे म्हटलं होतं की मी जो मार्ग, जे मला ज्ञान प्राप्त झालं, जी समृद्धी प्राप्त झाली, ते ज्ञान तुम्ही स्वीकारा, असं माझी जबरदस्ती नाही. बुद्धांनी म्हटलं नाही की मी जे ज्ञान प्राप्त केलं तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. बुद्ध म्हणता मी एका स्त्री आणि पुरुषाच्या पोटी जन्माला आलेला आहो आणि मी जे तत्त्वज्ञान, मला जे ज्ञान प्राप्त झालं ते तुमच्या बुद्धीला पटत असेल, म्हणजे ते तुमच्या बुद्धीच्या निकषावर तुम्ही त्याला घासून बघा आणि तुम्हाला जर ते पटत असेल तरच ते तुम्ही स्वीकारा. तर मला बुद्धाचं तत्त्वज्ञान अंगीकारावं लागेल, त्याचं पालन करावं लागेल. सुख कोणाला नको, प्रत्येकाला हवं. आणि हे सुख आपल्या हातात आहे की आपण कसं जगायचं, आपण कसं बोलायचं, आपण कसं वागायचं. आणि म्हणून दुःख निर्माण करणारे निर्माते आम्हीच असतो आणि सुख निर्माण करणारेही आम्हीच असतो. आणि म्हणून बुद्ध धम्माचा सिद्धांत हा कर्मावर अवलंबून आहे. कर्मसिद्धांत महत्त्वाचा आहे. तुम्ही जे पेराल ते उगवेल. जसं बी जमिनीमध्ये आपण टाकतो तेच उगवते. असं कधी झालं नाही की बाबडीच्या बिया पेरल्या आणि त्याला आंब्याचे फळं आले, आंबे आले, असं कधी होत नाही. आणि म्हणून ते स्वतःला बौद्ध समजतात किंवा आहेत, त्यांनी बौद्ध धम्माचा कर्मसिद्धांत समजून घ्यावा. आर्य अष्टांगिक मार्ग फक्त बोलणं सोपी आहे, त्याचं पालन करणं कठीण आहे. आणि कठीण जर म्हटलं, खऱ्या अर्थानं जर पालन केलं तर काहीच कठीण नाही. पंचशीलही साधंच आहे, परंतु आम्ही साधं पंचशीलही पाळू शकत नाही. आम्ही बौद्ध आहोत. आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला काय सांगितलं? स्वाभिमान शिकवला. आम्ही किती लाचार झालो, आमचे नेते किती लाचार झाले, याचाही विचार करावा. आम्ही बोंबलत बसतो कार्यक्रमामध्ये की तरुण मुलं येत नाहीत. तरुण मुली कशा काय येतील? त्यांच्यासाठी आहे काय? त्यांना सगळं कळतं, ते शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत. संघर्षासारखा मुलगा जर काम करायला लागला तर त्याला आमच्यासारखेच जे त्याला प्रस्थापित नेते म्हणून, प्रस्थापित लोक म्हणून, प्रस्थापित साहित्यिक म्हणून ते त्याला विरोध करायला उभे राहतात. कशी चळवळ पुढे जाणार? आणि बाबासाहेबांना अपेक्षित जे होतं म्हणजे धार्मिक कार्य, सामाजिक कार्य, राजकीय कार्य, ते या ठिकाणी जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं ते अजूनही झालेलं नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी आजही आपल्याला काम करण्याची गरज आहे. आजही बाबासाहेबांना अपेक्षित या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याची गरज आहे, तरुणाला घडवण्याची गरज आहे आणि स्त्रियांनासुद्धा घडवण्याची गरज आहे. खरं तर या ठिकाणी स्त्रिया पाहिजे होत्या, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बाबासाहेबांची चळवळ हेच सांगते की स्त्री ही महत्त्वाची आहे. ती कुटुंबाचा आधारस्तंभच नव्हे तर ती समाजाचा सुद्धा आधारस्तंभ आहे. ते यासाठी म्हटलं होतं की स्त्री ही घराची चालक मालक असते. बाप कितीही हुशार असला तरी तो घराबाहेर असतो, परंतु स्त्री ही घरात असते. मुलांना संस्कार देण्याचं काम, मुलांना चांगलं वाईट सांगण्याचं काम ही स्त्री करत असते. आणि म्हणून आमच्या समाजातल्या स्त्रिया ह्या घराबाहेर पडल्या पाहिजे. आणि घराबाहेर पडत असताना त्यांनी बुद्धाचा धर्म समजून घेतला पाहिजे, स्वतःचं आचरण शुद्ध असलं पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की तुमच्या अंगावर एक सोन्याचा दागिना नसला तरी चालेल, पण तुमच्याजवळ चारित्र्याचा दागिना असला पाहिजे. अशा चारित्र्यवान, शीलवान स्त्रिया आमच्या समाजामध्ये निर्माण झाल्या पाहिजे, तरच या ठिकाणी ही चळवळ फोफावू शकते. पण झालं काय? हौशे गवशे नवशे महिलांनाही बाहेर पडल्या. महिलांना माझी ही शोकांतिका आहे, पण अंधश्रद्धेमध्ये महिला गुरफटल्या.
जे धार्मिक स्थळ आहे त्याच्यामध्ये त्या गुंतल्या. बुद्धगयाचा टूर, नेपाळचा टूर, हा टूर, तो टूर. मिळवता काय तुम्ही? मिळवत काय आहे? ते कोणते कोणते बाबा निघाले सुशिक्षित, तुम्ही कल्पना करू शकत नाही. तर गुणवंत बाबा, येतू बाबा, ते आपण प्रमाण वाढलेलं आहे. आणि म्हणून कार्यकर्ता हा सजग असला पाहिजे, कार्यकर्ती सजग असली पाहिजे. आणि मार्गदर्शन ठेवायचं तर नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी आपण केले पाहिजे. कारण या ठिकाणी 5 महिला होत्या. त्या 5 महिलांनी ऐकलं असतं थोडंसं काही फरक पडला असता. तुम्ही पुरुष, मी तर हेच म्हणेल की महिला कामाच्या आहेत. कारण महिला जर सुधारली, स्त्री जर बदलली तर अख्खं कुटुंब बदलते. आणि अख्खं कुटुंब बदललं, समाज बदलतो. बुद्ध विहार निर्माण करण्याचीही गरज नाही. कारण आज सगळीकडे बघितलं तर बुद्ध विहाराचं चित्र फार बदललं. हेवे दावे सुरू ग्रुप तयार झाले. हा ग्रुप, तो ग्रुप, 3 ग्रुप, 4 ग्रुप. आमच्या शेगावमध्ये आम्रपाली बुद्ध विहार प्रशस्त सर्वात मोठं बुद्ध विहार. पण इतके गट आहे तिथं, बोलावलं ज्याला बोलावतात त्याचं काहीच ऐकत नाही. अर्धे येतात, अर्धे निघून जातात. आणि ती बुद्ध विहार निर्माण करण्यात काही अर्थ नाही. बुद्ध विहारामध्ये सांस्कृतिक त्या ठिकाणी जळणघळण झाली पाहिजे. त्या ठिकाणी अभ्यासिका असली पाहिजे. बौद्ध धर्माचे पुस्तकं, ते ग्रंथ त्या ठिकाणी असले पाहिजे. आणि ते त्या ठिकाणी अजिबात नाही. आणि ही शोकांतिका आहे. तर त्या बुद्ध विहारामध्ये मग निवडणुका येतात, तेव्हा नेते लोक जातात आणि मग ते तयार होतात. तुमची किती मतं आणि आमचे किती मतं, ही सगळी प्रक्रिया प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी जे 4-5 तरुण मुलं मला दिसले त्यांचं मी अभिनंदन करते. त्यांनी खरं तर चळवळीतले जे काही चढ उतार आहेत ऐकले पाहिजे. आणि कारण हे येणारा जो काही काळ आहे, तुम्हालाच हे सगळं करायचं आहे. आम्ही संपणार आहे. परंतु आमच्या नेत्यांनी, मग ते सामाजिक असो, धार्मिक असो, बौद्ध महासभेचे असो की कोणतेही असो, त्यांनी मुलं तयार नाही केली. म्हणजे वारसदार, त्याला जी भूमिका वारसदार म्हणतात ना, जसं बाप म्हातारा झाला की मुलगा हातात कारभार घेतो, तसं या चळवळीतल्या लोकांनी, म्हातारल्या लोकांनी पदं सोडली पाहिजे. तरुण मुलं तयार केली पाहिजे. बुद्ध विहारामध्ये सुद्धा बौद्ध भिक्षू ठेवले पाहिजे. त्यांचं आपण जे काही पालनपोषण असते ते उपासकांनी त्यांना मदत केली पाहिजे. किंवा एखादा तरुण तडफदार विद्वान PhD झालेला, ज्याला आवड आहे धम्मकार्याची, असा मुलगा त्या ठिकाणी नियुक्त केला पाहिजे. असं आजच्या प्रसंगी मला सांगावेसं वाटते. बोलायचं खूप होतं, परंतु या ठिकाणी त्या ठिकाणी संमेलन आहे. त्याच्या मुख्य सहयोगिका प्राध्यापक डॉक्टर रेखाताई मिश्राम ह्या औरंगाबादच्या आहेत. ते 2-3 दिवस झाले शेगावला त्यांचं प्रस्थान झालेलं आहे त्या टीमचं. तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं. महिलांना विशेष करून त्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं पाठवावं. कारण महिला ह्या घडल्या पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि समान अधिकार दिले स्त्रियांना, परंतु आम्ही कुठेतरी कमी पडलो. आमच्यासारख्या 2-4 महिला ह्या फक्त प्रगल्भ झाल्या म्हणून काही अख्खा समाज प्रगल्भ झालेला नाही. आजही महिलांचं प्रमाण हे धार्मिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, सगळ्याच क्षेत्रामध्ये 50%च्या वर अजिबात नाही. आम्हाला आणि बाबासाहेबांच्या चळवळीला ते 100% अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही. आणि हे जे संमेलन आपण घेतो महिलांचे, याच्या मागचा हाच उद्देश आहे की महिला तयार झाल्या पाहिजे. 5/5/2024 वर्धमान भवन शेगाव येथे रमाई महिला चळवळीचं साहित्य संमेलन आहे. त्या संमेलनात सर्वांनी उपस्थित राहावं हीच आजच्या प्रसंगी विनंती करते. भास्कर भाऊ यांनी आम्हाला बोलावलं, आमचे 2 शब्द ऐकून घेतले. त्या असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचे